काय तुम्ही सुद्धा नॉनव्हेज खात नाही? तर चला मग आज आपण नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी झटपट तयार होणारी व्हेज भुर्जी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. नेहमी त्याच भाज्या करण्यापेक्षा एकदम वेगळ्या पद्धतीने तयार केलेली व्हेज भुर्जी म्हणजे सोयाबीनची भुर्जी बनविण्यासाठी येथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी सोयाबीन टाकून घेत आहे. सोयाबीन टाकून झाल्यानंतर आता आपण या सोयाबीनला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. 1 ते 2 पाण्याने सोयाबीन स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपण या सोयाबीनमध्ये अजून 1 ग्लास पाणी टाकून घेऊ व हे सोयाबीन 5 मिनिटं भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ. 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपले सोयाबीन छान प्रकारे भिजले गेले आहेत. आता आपण या सोयाबीनमधील सर्व पाणी हाताच्या मदतीने काढून घेऊ. सोयाबीनमधील सर्व पाणी काढून झाल्यानंतर आता आपण हे सोयाबीन मिक्सरमध्ये पल्स मोडवर एकदम बारीक असे दळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता आपले सोयाबीन पल्स मोडवर एकदम बारीक असे दळून झाले आहे. आता आपण भुर्जी बनवण्यास घेऊ. त्यासाठी इथे मी एका फ्राय पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे. तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून जिरे, 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ. याआधी सुद्धा मी सोयाबीनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. तुम्ही पाहू शकता आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग आला आहे. आता आपण यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण यामध्ये आपल्या टोमॅटोला लवकरात लवकर छान असा मऊसूतपणा येण्यासाठी चवीपुरते मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. दोन ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आता आपल्या टोमॅटोला छान असा मऊसूतपणा येण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर व त्याचसोबत आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. टोमॅटो छान असा मऊसूत तळला जावा यासाठी सुद्धा आपण मिठाचा वापर केला आहे, म्हणून मीठ टाकताना थोडे अंदाजाने कमीच टाकावे. सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. 1 मिनिट आपले मसाले छान प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेले सोयाबीन टाकून घेणार आहोत. सोयाबीन टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1/2 टीस्पून एव्हरेस्टचा मटण मसाला टाकून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एव्हरेस्ट मटण मसाल्याच्या ऐवजी तुमच्या घरात जो कोणता साठवणीचा गरम मसाला असेल त्याचा सुद्धा वापर करू शकतात किंवा त्याऐवजी किचन किंग मसाल्याचा सुद्धा वापर करू शकतात. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणारे सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हे सोयाबीन या मसाल्यांसोबत 2 ते 3 मिनिटं चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आता आपली भुर्जी बनवून तयार आहे. आता आपण या भुर्जीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व गॅस बंद करून घेऊ. गरमागरम अशी सोयाबीनची भुर्जी बनवून झाली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.